नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी आपल्याला BDSचा सेफ रँक काय असला पाहिजे, अगदी म्हणजे आपल्याला तिथे 100% गव्हर्नमेंट BDS कॉलेज यावर्षी मिळू शकणार आहे. तर अगदी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी तुम्हाला मी ऑल इंडिया रँक सांगणार आहे. तर तुम्ही त्या ऑल इंडिया रँकमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला 100% यावर्षी BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही अगदी झूम करून पहा, म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याआधी ज्या विद्यार्थ्यांना माझ्यामार्फत काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल आणि तुम्हाला अगदी प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला जर गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज मला दिलेल्या स्क्रीन नंबरवरती तुम्ही करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकता. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी अगदी गव्हर्नमेंटचा तुम्हाला पूर्णपणे कॅटेगरी वाईज रँक सांगणार आहे. तर तुम्ही ह्या रँकमध्ये येत असाल तर तुम्हाला 100% ह्यावर्षी गव्हर्नमेंटचं BDS कॉलेज मिळणार आहे. तर आपण प्रथम SC कॅटेगरीसाठी आपण विचार करूया. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी ऑल इंडिया रँक जर तुम्ही हा येत असेल तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. तर 2,11,226 हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. तर या रँकापर्यंत किंवा तुम्ही अगदी प्लस मायनस अगदी थोडेसे केले तरीसुद्धा तुम्हाला अगदी गव्हर्नमेंटचं BDSचं ह्या वर्षीचं सीट मिळणार आहे. आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ऑल इंडिया रँक पाहू शकता. 5,53,215 हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. ह्या रँकच्या तुम्ही आसपास असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत. त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 3,66,849 एवढा हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. आणि त्याचबरोबर NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2,07,519 एवढा हा ऑल इंडिया रँक काढलेला आहे. आणि NT2च्याही विद्यार्थ्यांसाठी 1,89,341च्या सुद्धा तुम्ही आसपास असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत BDS गव्हर्नमेंट करण्यासाठी. आणि NT3चा सुद्धा तुम्ही ऑल इंडिया रँक इथे पाहू शकता. 2,01,23 हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. ह्याच्यासुद्धा तुम्ही अगदी प्लस मायनस अगदी असाल तरीसुद्धा तुम्हाला BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,47,652 हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. त्याही रँकपर्यंत तुम्ही आसपास असाल तरीसुद्धा तुम्हाला OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,70,692 एवढा हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. त्याही रँकच्या तुम्ही आसपास असाल तरीसुद्धा SCBCचे विद्यार्थीसुद्धा BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज ह्यावर्षी 100% मिळण्याचे चान्सेस असणार आहेत. त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 1,02,034 हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. त्याच्यासुद्धा तुम्ही जवळपास असाल तरीसुद्धा प्लस मायनस असाल तरीसुद्धा तुम्हाला अगदी EWSच्या कॅटेगरीमधून BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज यावर्षी मिळणार आहे. आणि त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही इथं ऑल इंडिया पाहू शकता. 1,15,601 हा मी ऑल इंडिया रँक काढलेला आहे. त्याही अगदीमध्ये तुम्ही प्लस मायनस थोडेफारमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंटचं BDS कॉलेज मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे मी ऑल इंडिया रँकनुसार मी तुम्हाला पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी तुम्हाला मी हा पूर्णपणे कट ऑफ रँक सांगितलेली आहे. तर तुम्ही ह्या रँकमध्ये थोडेसे वर खाली म्हणजे प्लस मायनस असाल तरीसुद्धा तुम्ही अगदी 100% सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारणही सांगते, कारण जे काही नवीन कॉलेज ह्या वर्षी आलेले आहे, जसं हे कोल्हापूरमध्ये ह्या वर्षीसुद्धा BDS एक नवीन कॉलेज आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा इंटेक हा वाढलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 1 ते 2 कॉलेजेस येणार आहेत. तर तुम्ही प्लस मायनसमध्ये असाल तरीसुद्धा तुम्हाला ह्यावर्षी BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आता ज्याही विद्यार्थ्यांना काही कारणास्तव कमी मार्क येत असतील तर त्याही विद्यार्थ्यांनासुद्धा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जे विद्यार्थी जस्ट एलिजिबल असतील म्हणजे 213च्या पुढे किंवा 250 ते 300 ह्या रेंजमध्ये सुद्धा असतील त्याही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, तेही तुम्हाला अगदी सांगणार आहे. तर जस्ट 213 प्लससुद्धा तुम्हाला मार्क असतील तर तरीसुद्धा तुम्हाला अदर राज्यांमध्ये सुद्धा खूप कमी बजेटमध्ये सुद्धा BDS करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी त्याचा लाभ घ्यायचा असेल, BDS तुम्हाला करायचं असेल, मार्क अगदी 213 प्लस असतील आणि तुमचं बजेटही कमी असेल तर तुम्ही तमाम पालक किंवा विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी तुम्हाला हा नंबर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल त्या नंबरवरती एनी टाईम मेसेज करा का मला BDS पाहिजे म्हणून, किंवा डायरेक्ट कॉल केला तरी काही हरकत नाही. अगदी पर्सनली 1 to 1 मी तुम्हाला स्वतः अगदी पूर्णपणे डिटेल्स त्याच्याविषयी सांगणार आहे, कोणतं कॉलेज आहे आणि किती लो बजेटमध्ये तुम्हाला तिथे होऊ शकणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी संधी उपलब्ध झालेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी ॲडमिशन पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी मला एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं सिक्युअर सीट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BDSचा सेफ रँक काय असेल ह्याच्याविषयी डिटेल्स सांगितलेलंच आहे. आणि पुढचा येणाऱ्या काळामध्ये मी सेमी गव्हर्नमेंटचा सुद्धा
तुम्हाला सेफ स्कोर सांगणार आहे. तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी तुम्ही नक्कीच कनेक्ट करा. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा, त्याही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याविषयी डिटेल्स माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट्स असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्समध्ये सुद्धा तुम्ही काही डाऊट्स विचारू शकता किंवा डायरेक्ट कॉल मेसेज केला तरी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे ह्याचं मार्गदर्शन मिळेलच. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू. जे हे विद्यार्थी अगदी हा व्हिडिओ पाहत असतील, आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.